हातगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार आता आपल्या सोबत आहेत बाबूराव कदम सर, काय सांगाल मराठवाड्याचे कुठले महत्त्वाचे निर्णय तुमच्याकडून बघायला मिळतील, कुठले मुद्दे तुम्ही विधान भवनात मांडणार आहात? मराठवाड्याचा एकूण प्रश्न म्हणजे गोदावरी नदीचा, तर नदीजोड प्रकल्पाची आम्ही मागणी करणार आहोत आणि नदीजोड जर प्रकल्प झाला तर ही गोदावरी उन्हाळ्यात पूर्ण कोरडी पडते आणि पावसाळ्यामध्ये दोन्ही बाजूचे गावं ह्या नदीमुळं गोदावरीमुळं सगळे वाहून जातात, शेतकऱ्याचं अतोनात नुकसान होते। त्याच्यामुळं हे नदीजोड जर प्रकल्प मराठवाड्यासाठी झाला तर सर्व शेतकऱ्याला संजीवनी मिळेल आणि ह्यांचा पुढचा जे टप्पा आहे की इसापूर धरण असो किंवा जायकवाडी असो, या नदीजोड प्रकल्पामधून ज्या वर्षी पाऊस जास्त होणार नाही, दुष्काळ राहील, अशा परिस्थितीत इकड समुद्राला जर वाहून जाणारं पाणी अडून आज गोदावरीमध्ये गेलं तर प्रत्येक मग इसापूर धरण भरून घेतलं जाईल किंवा जायकवाडी आणखी छोटे जे धरणं आहेत गोदावरी नदीच्या पात्रावर अवलंबून, ते आजूबाजूच्या परिसरातले मराठवाड्यातले सगळे जलाशय अशा दुष्काळी परिस्थितीत सुद्धा भरून राहतील आणि शेतकऱ्याला सिंचनाचा त्याचा फायदा होईल। त्याचबरोबर माझ्या मतदारसंघामध्ये जे मी इथून सदस्य म्हणून आज नेतृत्व करतो असा आमचा नांदेड जिल्ह्यातील हातगाव आणि हिमायतनगर विधानसभा मतदारसंघ, याच्यामध्ये सुद्धा सिंचनाचा खूप मोठ्या प्रमाणावर अभाव होता। तत्कालीन खासदार आमचे हेमंतभाऊ पाटील आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब आणि जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून जी 30 ते 40 वर्षाची मागणी होती, पेनगंगा नदीवर उच्च पातळी बंधारे झाले पाहिजे आणि जे तेलंगणामध्ये पाऊनी जे वाहून जाते ते रोखलं पाहिजे, ह्याच्यासाठी जवळजवळ 7 उच्च पातळी बंधारे मंजूर झालेले आहेत, त्यांचे कामं सुद्धा चालू झालेले आहेत आणि त्याच धर्तीवर ज्या काही आमची कयादू नदी आहे हातगाव आणि हिमायतनगर तालुक्यामध्ये, त्याचबरोबर लाखाडी नदी सुद्धा आहे, ह्या नदीवर सुद्धा छोटे छोटे बॅरेजेस उभारून सर्वात मोठा सिंचनाचा जे अभाव आहे ह्याच्यासाठी मी मागणी करणार आहे आणि हे सुद्धा करून घेणार आहे। तुम्ही मराठवाड्यातून येणारे आमदार आहात आणि मराठवाडा कायमच दुष्काळीत भाग म्हणून राहिलेला आहे, कायम दुर्लक्षित राहिलेला आहे मराठवाडा। शिक्षणाचं जरी बोलायचं झालं तर मराठवाड्याच्या मुलींना पश्चिम महाराष्ट्रात यावं लागतं शिक्षणासाठी, बऱ्याच ठिकाणी उद्योगधंदे नाही आहेत किंवा नोकरीसाठी सुद्धा स्थलांतर करावं लागतं। तर मराठवाड्यासाठी काय तुमचं कार्य असेल, याच्या पुढच्या 5 वर्षात काय बघायला मिळेल? मराठवाड्याची जर MIDC वाढून तिथं नवनवीन उद्योग जर आले, मग नांदेड असो, परभणी असो, सगळ्याच जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा तालुका प्लेसला आमच्या मुलामुलींना संभाजीनगर किंवा पुणे मुंबईला येण्याची गरज नाही। जर उद्योग झाले तर लोकांना तिथं रोजगार मिळेल आणि सुशिक्षित रोजगारांना सुद्धा तिथं कंपनीमध्ये काम मिळेल आणि आपलेच छोटे मोठे उद्योग म्हणजे त्याच्यातून उद्योग तयार करणारे सुद्धा एक उद्योगपती तयार होतील। जवळ जर असला कुठलाही MIDC तर निश्चितच छोटे मोठे उद्योग करण्यासाठी चालना मिळते, म्हणूनच MIDC स्थापन करून किंवा नांदेडला जे कृष्णूरची MIDC आहे तिथं सुद्धा मोठ्या कंपनीला भेटून उद्योगासाठी आम्ही प्रोत्साहन देणार आहोत आणि त्यांना जे काही त्यांच्या समस्या आहे सोडवण्यासाठी आम्ही अहोरात्र प्रयत्न करणार आहोत। तुम्ही ग्रामीण भागातून येणारे ग्रामीण लोकांचे सगळ्यात लोकप्रिय आमदार म्हणून तुमची ओळख आहे, तर ग्रामीण भागातल्या तुमच्या मतदारसंघातल्या लोकांसाठी काय संदेश देऊ इच्छिता? आमच्या समस्या सिंचन, शिक्षण, आरोग्य आणि वीज ह्याच जास्त लोकांच्या समस्या आहेत। ह्या सोडवण्यासाठी सगळ्यात मी महावितरणच्या माध्यमातून नवीन आमच्या विधानसभा क्षेत्रामध्ये 132 kV ची मागणी केली गेली आहे, परंतु आतापर्यंत झाली नाही, ते करून घेणार आहे आणि प्रत्येक 33 kV चे सबस्टेशन आहेत तिथं एक 10 MVA चा किंवा 5 MVA चा नवीन ट्रान्सफॉर्मर जर बसवला तर हे सगळं त्याच्यावर खालच्या ट्रान्सफॉर्मरवर लोड येणार नाही। ह्याच्यासाठी महावितरण आणि शैक्षणिक दृष्ट्या आमच्या तालुक्याला कुठली म्हणजे ITA पेक्षा
शासकीय दुसरं काहीच नाही. त्याच्यासाठी सुद्धा जे शैक्षणिक दृष्ट्या उच्च शिक्षणाच्या दृष्टिकोनातून काय करता येते याचा अभ्यास करून लवकरात लवकर त्याच्यासाठी सुद्धा प्रयत्न करणार आहे. आरोग्यासाठी सुद्धा आम्ही 2 ग्रामीण रुग्णालय मंजूर करून आणले 30 खाटाचे. त्याचं सुद्धा लवकरात लवकर भूमिपूजन करून त्या कामाला सुद्धा गती देण्याचं काम करणार आहे. 2 प्राथमिक आरोग्य केंद्र आणलेले आहे. अशा पद्धतीनं आम्ही आरोग्याचा प्रश्न सुद्धा आमच्या विधानसभेतला सोडणार आहे. विकास कामांबद्दल तुम्ही भरपूर योजनांचं जे आहे आराखडा तयार केलेला आहे, पण अजून याच्या व्यतिरिक्त एक प्रश्न विचारते. काल उद्धव ठाकरेंनी बोलताना पत्रकार परिषदेत म्हटलंय की शिंदे गटाला मी शिवसेना मानत नाही, त्याबद्दल काय सांगा? तुम्हाला माहित असेल किंवा नसल, बहुमताला किंमत असते आणि बहुमतामुळेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे मुख्यमंत्री झाले आणि बहुमतामुळेच त्यांनी पक्ष आणि शाखा प्रमुखापासून त्यांनी शिवसेनेसाठी काम केलं होतं. ही घटना कशामुळे घडल्या आपल्याला माहित आहे. ज्यावेळेस ह्यांनी काँग्रेस सोबत जाण्याचा निर्णय घेतला, सेना भाजप सोबत युती करून निवडणुका जिंकल्या आणि सत्तेसाठी तिकडे गेल्यामुळं त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी परत भाजप सोबत युती करून मुख्यमंत्री बनले आणि बहुमताचा जिकडा आकडा आहे त्यांचाच पक्ष असते आणि त्याच्यामुळं ते मानो न किंवा न मानो, परंतु जनतेनं मानलेला आहे. मला एवढंच सांगायचं आहे. खूप खूप धन्यवाद सर.